मित्रो, आपण ऐकत असतो की आहार हेच औषध आहे. पण का आता काही जणांच्या घरामध्ये औषध म्हणजेच आहार झालेला आहे. आहार कमी आणि औषधं जास्त. हे जे चित्र आहे हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून, भारताला आरोग्य संपन्न बनवण्याच्या दृष्टिकोनातून घातक ठरणार आहे. म्हणून आहाराविषयी जागरूकता निर्माण होणं अतिशय गरजेचं आहे. खरं तर एकंदरीत जीवनशैली उत्तम करण्यामध्ये अनेक घटक उपकारक ठरतात. त्यातला आहार एक महत्त्वाचा घटक आहे. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आहारशास्त्र समजून घेणं का आवश्यक आहे. आहारशास्त्राची गरज कोणाकोणाला आहे? तर उत्तर आहे सर्वांना आहे. कारण आपल्याला आहार का घ्यावा, किती घ्यावा, कसा घ्यावा, कोणता घ्यावा, कधी घ्यावा, कुठे घ्यावा हे कळणार नाही तोपर्यंत त्या आहाराचा आपल्या पोषणासाठी आणि शरीराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी, शरीरामध्ये उत्साह आणि आनंद, कार्यक्षमता टिकून ठेवण्यासाठी या गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत. तर आता आहार म्हणजे काय आणि शास्त्र म्हणजे काय कळलं म्हणजे आहारशास्त्र काय आहे ते कळायला मदत होते. आहार म्हणजे काय? जे सजीव, विशेषतः आपण मानवाच्या संदर्भात विचार करायला आजच्या भागात, म्हणून की मानव रोजच्या जीवनात जे सेवन करत असतो, जे अन्न सेवन करत असतो, ते अन्न म्हणजे आहार. आता त्या अन्नामध्ये पेय पण येते, म्हणजे रसाहार आणि फलाहार, आणि आपण जे शिजवलेलं अन्न खातो ते देखील, त्या सगळ्या घटकांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. आहार म्हणजे सजीवाने रोजच्या जीवनात सेवन केलेले अन्न आणि पेय होय असे आहाराबद्दल सांगितलेले आहे. आणि शास्त्र म्हणजे काय? तर एखाद्या विषयाचे तर्कशुद्ध, पद्धतशीर, नियमबद्ध, अनुभवावर आधारित असलेले ज्ञान म्हणजे शास्त्र. त्याला अनुभवाचं अधिष्ठान आहे, तर्कशुद्धता आहे, त्याचा पद्धतशीर जे अभ्यास केलेला आहे, आणि ते जे केलेला अभ्यास आहे प्रयोगांती तपासून देखील पाहिला जातो. काही प्रयोगही केले जातात त्यावर. तर एखादी गोष्ट कशी घडते, का घडते, त्याच्या मागील काय कारण आहे, त्याच्या मागे कोणता नियम काम करतो, याचा अभ्यास करणे हे शास्त्राचे काम आहे. याचा अभ्यास करून जे ज्ञान प्राप्त होते त्याला शास्त्रीय ज्ञान असेही म्हणतात. आपण पुराण आणि पोथ्यावर जगलेली माणसं, त्यामुळे आपल्याला शास्त्र समजून घेणं हे फारसं आवडत नाही. तर आहारशास्त्र एकंदरीत आहारशास्त्र म्हणजे आपण असं म्हणू शकतो, त्याला इंग्रजीमध्ये न्यूट्रिशन सायन्स म्हणतात. हे आहारशास्त्र हे अन्न, पोषक तत्व आणि त्याचा मानवी शरीरावर, आहारशास्त्र हे अन्न, पोषक तत्वे आणि त्यांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम यांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. त्यामुळं आपण अन्नाविषयी फार जागरूक नाही आहोत. अन्नाचा शास्त्रीय अभ्यास आपण फार कमी करतो आहोत की काय असं वाटायला लागते. कारण आता या संदर्भामध्ये आहाराबद्दल वैद्यकशास्त्र, आयुर्वेद, निसर्गोपचार, योगशास्त्र अशा शास्त्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आहाराबद्दलची मतं मांडलेली आहेत.
परंतु मुख्यतः मी या सगळ्यांचा सार म्हणून आपल्याला सांगणार आहे की आहारशास्त्राचं मुख्य तत्व काय आहे. तर आहारशास्त्र हे मुख्य तत्व आहे की ते अन्न हे पुरेसं घेतलं पाहिजे, आवश्यक तितकंच घेतलं पाहिजे आणि ते संतुलित असलं पाहिजे. आता संतुलित म्हणजे काय? एखाद्याचे प्रोटीनच खाल्लं, जीवनसत्व खाल्ले नाहीत, खनिज खाल्ले नाही, कार्बोदके खाल्ली नाही, जमेल का? नाही. तर ह्या सगळे घटक आपल्या आहारात असणं याला संतुलित आहार असं म्हणतात. शरीराच्या पोषणासाठी, शरीराच्या योग्य वाढीसाठी आणि रोगप्रतिकार क्षमता कायम ठेवण्यासाठी आवश्यक असणारे अन्न घटक आपण ते घेणं म्हणजे संतुलित आहार घेणं. मग आपण आपल्या आहारामध्ये आपण कधी विचार केला का, आज जो आपण आहार खातो आहोत त्याच्यामध्ये किती जीवनसत्व आहेत? आपल्याला कोणते जीवनसत्व लागतात? आपल्याला आपलं वजन किती आहे? आपण प्रोटीन खातो किती? कारण आपलं वजन जितकं किलो आहे तितकं ग्राम प्रोटीन लागतं. 100 किलोला 100 ग्राम, पण 100 किलो वजन असूच नाही ना. तर एक 60 किलो वजन आहे, तर तुम्हाला किती ग्राम प्रोटीन लागेल? आता मी सांगितलेल्या तत्वानुसार 60 किलोला 60 ग्राम प्रोटीन लागतं. ते आपल्या आहारात जाते का? सगळं घरच खाते 60 ग्राम प्रोटीन, असं अनेकांच्या संदर्भामध्ये घडतं. त्यामुळे आपल्याला अकाली वर्धत्व दिसते आपल्यामध्ये. 40 वर्षाचा माणूस 60 वर्षाच्या पुढे दिसायला लागतो. त्याच्यामुळे शरीराच्या पेशी जे सुदृढ असायला पाहिजे, सक्षम असायला पाहिजे, लवचिक असायला पाहिजे, निरोगी असायला पाहिजे, त्या प्रोटीनच्या अभावी राहत नाही. मसल पॉवर जर तुमचा स्ट्रॉंग ठेवायचा असेल तर तुमच्याला प्रोटीन आवश्यक आहे. तर ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास प्रोटीन, मग ते एका वेगळ्या व्हिडिओमध्ये मी प्रोटीन कोणकोणत्या घटकापासून मिळते, खनिज कोणकोणत्या घटकापासून मिळतात आणि जीवनसत्व कोणकोणत्या अन्नातून मिळतात आणि त्याचा रोल काय, हे वेगळ्या ह्याच्यात सांगेल. आजच्या ह्याच्यामध्ये आपण या आहारशास्त्रामध्ये हे सुद्धा आहे. आहारशास्त्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण एकाच व्हिडिओमध्ये सगळं सांगणं शक्य नाही, म्हणून मी म्हटलं पुढच्या भागात मी सांगेन. दैनंदिन जीवनामध्ये हे आहारशास्त्र उपयुक्त असल्यामुळे या आहारशास्त्राचा जो अभ्यास आहे तो सर्व सुज्ञजनांनी करणं अतिशय गरजेचं आहे. पण आमच्याकडे काय झालं माहिती आहे काय? वर्णव्यवस्थेमध्ये जशा विभागण्या झाल्या, जाती व्यवस्थेमध्ये जशा विभागण्या झाल्या कामाच्या, तसा आम्ही कोणता अभ्यास कोणी करावा याचे सुद्धा विभागण्या करून टाकलेल्या आहेत. आता ठीक आहे, कोणी का त्याचा डिटेल अभ्यास करावा, त्याच्यात PhD कमवावी, त्याच्यामध्ये पदव्युत्तर व्हावं, हा एक वेगळा भाग आहे शिक्षणाचा, प्रशिक्षणाचा. आपल्याला काय करायचं आहे की जीवनासाठी उपयुक्त असणारं जर शास्त्र म्हणून त्याचे एक 4-2 पुस्तकं जर वाचले तरी आवश्यक असं ज्ञान आपल्या दैनंदिन जीवन जगत असताना आवश्यक असणारं ज्ञान देखील आपण प्राप्त करू शकतो. आणि काही शंका असतील तर तज्ज्ञांना विचारू शकतो. त्यामुळे मी तर आपल्याला सांगेल की अनेक शास्त्र, मी पुढच्या भागातही काही सांगणार आहे कोणकोणते शास्त्र अभ्यासणं गरजेचं आहे आणि का अभ्यासणं गरजेचं आहे, त्याचा आपल्या जीवनामध्ये किती चांगला परिणाम होणार आहे आणि त्याच्या अभावी आपल्याला काय वाईट परिणाम होणार आहे. मला सांगा, गाडी चालवायचं शास्त्र आपण समजून घेतलं नाही, नियमावली म्हणजे शास्त्र आहे एक प्रकारचं, तर ही नियमावली आपण गाडी चालवताना शिकली नाही तर ॲक्सिडेंट होतो. तसं जीवनामध्ये आहारशास्त्र जर समजून घेतलं नाही तर आपल्या शरीर बिघडून जातं.
तेव्हा ते गाडी चालवायला नीट शिकलो नाही किंवा आपल्याला गाडी चालवताच आली नाही आणि आपण कुठेही कसेही चालवायला लागलो तर कुठेही अपघात होऊन मृत्यू येऊ शकतो किंवा हातपाय तुटू शकतात. पण इथं आपण आडवे तिडवे वाढून जातो. आहारशास्त्र अभ्यासलं नाही आणि आहारशास्त्राचा योग्य उपयोग करू शकलो नाही तर आडवं तिडवं वाढून जातो. आपलं सगळं एका दिवशी मरण्याच्या ऐवजी रोज थोडं थोडं मरतो. म्हणून हे आहारशास्त्र सगळ्यांनी अभ्यासलं पाहिजे. आहारशास्त्र अभ्यासल्यानंतर काय उपयोग होतो? आहार योग्य घ्यायला शिकवतं ना हे शास्त्र. म्हणून शरीराला आवश्यक ते पोषण मिळायला मदत होते. योग्य आहारशास्त्राचा अभ्यास करून जर आपण अन्न घेतलं तर शरीराचं योग्य पोषण होते. कुपोषणापासून आपली मुक्तता होते. प्रथिने, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे यांचं योग्य प्रमाण कळते. कधी खावं आणि आहार कधी घ्यावा, कुठे घ्यावा, कसा घ्यावा, किती प्रमाणात घ्यावा हे देखील आहारशास्त्र आपल्याला शिकवत असतं. आणि या प्रमाणात आणि योग्य आहार घेण्यामुळे आपल्या शरीराची योग्य वाढ आणि शरीराचा योग्य विकास व्हायला मदत होते. आणि कोणते पदार्थ काय काम करतात? कार्बोदके, स्निग्ध पदार्थ तर शरीराला ऊर्जा पुरवण्याचं काम करतात. प्रथिने शरीराच्या स्नायू मजबूत ठेवतात. जर काही पेशी आपल्या आजारा झालाय, पेशी काही मृत्यू पावल्या जास्त, तर प्रोटीन चांगल्या पद्धत केल्यानंतर पेशीची पुन्हा चांगली वाढ होऊन पुन्हा पुनर्जीवन होते, दुरुस्ती होतात त्या पेशी. जीवनसत्व आणि खनिजे ही रोगप्रतिकार क्षमता वाढवण्याचं काम करतात. याचा डिटेल आपण अभ्यास पुन्हा करूया. पण एक सर्वसाधारण आजारापासून संरक्षण होण्यासाठी आहार मदत करतो. योग्य प्रमाणात आहार घेतला तर, योग्य आहार घेतला तर, नाहीतर आहारच मारी आहारच विगार करी, आहारच तारी आहारच मारी आहारच विगार करी, हे असं एक लोकमत आहे, लोकोक्ती आहे. आता आहारच मारी म्हणजे काय? तुम्ही जास्त आहार घेतला तर मरता एखाद्या वेळेस, असं त्यांचं म्हणणं आहे. किंवा सातत्यानं जास्तच आहार घेऊन टाकला, कसाही आहार घेऊन टाकला, कितीही आहार घेऊन टाकला, कुठेही खात बसलं तर माणूस लवकर मरून जाते. आहारच तारी म्हणजे काय? आपलं जीवन जगवते आहार आपल्याला. आणि विगार करी म्हणजे काय? जास्त आहार घेतला तर अरे यार पोट कसं तरी करायला, असं मला उठवार झोपवार, असं विगार त्रास करायला लागतं. तुम्ही जे जास्त तिखट खाऊन बघा, जास्त तळलेलं खाऊन बघा, मळमळ करायला लागते, उलटी व्हायला वाटते. जास्त खाऊन बघा, पोट गच्च धरलं सर्व, असं म्हणते विगार करते, म्हणजे त्रास देते याचा अर्थ. तर आपल्याला आवश्यक असणारी जी ऊर्जा अन्नातून मिळते, तसं झोपेतून मिळते, ज्ञानातून मिळते, मानसिक ऊर्जा ज्ञानातून मिळते. तर शरीराला आवश्यक असणारी जी ऊर्जा आहे त्या आहारातून मिळते. आणि ऊर्जा जर चांगली असेल आपल्याला तर आपण चांगले कामं करू शकतो, आपण कार्यक्षम राहू शकतो. योग्य आहारामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि आपलं पोषण होते. आणि शोषण आणि योग्य प्रमाणात आहार न घेणं म्हणजे आपलं शोषण करून घेणं, आपलं कुपोषण करून घेणं, आणि हे योग्य आहारानं थांबते. तर मित्र, योग्य प्रमाणात आणि आवश्यक आहार जर आपण घेतला नाही तर आपल्यात उत्साह राहत नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आपल्यामध्ये कामामध्ये सुद्धा मन लागत नाही आपल्याला. मानसिक आरोग्य सुद्धा, शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य सुद्धा बिघडते. त्यामुळे योग्य आहार आपलं मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य सुद्धा उत्तम ठेवायला मदत होते. म्हणून आहार हा पोषक जसा असावा, पुष्टीदायक जसा आहार असावा तसा तुष्टीदायक असावा. मनाचं समाधान करणारा आहार असावा. मनाचं समाधान करणारा म्हणजे काही खावं असा नाही.
योग्य आहार घेतल्यामुळे आहारामध्ये आपलं वजन नियंत्रण ठेवण्यामध्ये योग्य आहार कसा उपयुक्त ठरतो हे देखील उपकारक ठरतं. आपण जेव्हा हे पाळू शकत नाही. आता मला सांगा, माझा 2 वेळेस छोटा अपघात झाल्यामुळे पायाला थोडं फ्रॅक्चर झालेलं होतं. त्या काळामध्ये व्यायाम झाला नाही, वजन वाढलं. कोरोनाच्या काळामध्ये मी 10-11 दिवस नांदेडला, काही दिवस सिकंदराबादला, काही दिवस ॲडमिट होतो कोरोनाच्या काळात. आणि त्यानंतर मग काही दिवस घरामध्ये एकटा. या काळामध्ये देखील माझं वजन वाढलं आहे 2-3 कारणानं. त्या काळामध्ये ज्या पद्धतीचा व्यायाम, कसं काय करणार आयुष्यामध्ये व्यायाम तुम्ही? कसं काय करणार दवाखान्यात व्यायाम तुम्ही? कसं काय करणार ॲक्सिडेंट झाल्यावर, पाय फ्रॅक्चर झाल्यावर व्यायाम? त्या काळामध्ये वजन वाढून, कारण इन्कमिंग चालू होतं, आउटगोईंग बंद आहे. म्हणजे तुम्ही जे काही घेतलेलं आहे कॅलरीज, त्या जर बर्न झाल्या नाही तर तुमचं शरीर वाढणारच, वजन वाढणारच. मग त्यानंतर वेगवेगळे आजार तुम्हाला उद्भवणारच. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. हे मी माझा अनुभव यासाठी सांगतोय की हे बघा, किती तज्ज्ञ झाला तर चुलीत हात घातल्यावर त्याला चटकेच बसणार ना, काय थंड वाटणार आहे काय? योग्य ठिकाणी योग्य पद्धतीनं आपण जर राहिलो तर जमते. आपण जर कसाही आहार घातला, किती आहार घेतला तर ते चुकीचं ठरते. निरोगी आयुष्य, सुखी आयुष्य, आनंदी आयुष्य जगायचं असेल तर आहार हा अतिशय उपकारक ठरतो. त्याचबरोबर दीर्घकाळ, म्हणजे दीर्घायुष्य लाभो असा आपण आशीर्वाद देतात काही जण, आपणही देतो कोणाकोणाला. तर ह्या दीर्घकालीन जीवन जर जगण्यासाठी आशीर्वाद किती उपकारक ठरेल, हा मनासाठी थोडासा मदत करेल. कोणाचे तरी आशीर्वाद आहेत हा भाग, परंतु केवळ आशीर्वादावर जीवन चालत नसते. तर आपल्याला योग्य आहाराने दीर्घकाळ जीवन जगायला मदत होते. त्यासाठी जपानचे लोक जे दीर्घायुष्य जगतात, त्याचं काय रहस्य आहे हे देखील आपण एकदा समजून घेणार आहोत. तर सक्रिय जीवन, आनंदी जीवन जगण्यासाठी हा आहार उपयुक्त आहे. तर दुसऱ्या भागामध्ये कोणत्या आहारामध्ये कोणते घटक आहेत, ते किती घेतले पाहिजे, कसे घेतले पाहिजे, आहार घेण्याच्या योग्य पद्धती काय आहेत, तर या संदर्भानं आपण पुढच्या भागात बघणार आहोत. तर मी जे काय आपल्यासमोर काही माझ्या काय वाचनातलं आलेलं, अनुभवातून आलेलं, माझ्या चिंतनातून, मननातून जे काय आलेलं आहे ते आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते आपण इतरांपर्यंत पोहोचावं अशी विनंती करून थांबतो. धन्यवाद.